राज्यसेवा पूर्व परीक्षा असो किंवा कंबाईन पूर्व परीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असू द्या, अर्थशास्त्रामध्ये एचडीआय या टॉपिकवर रेग्युलर प्रश्न विचारतात. एचडीआय म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा त्याला आपण मानव विकास निर्देशांक असं म्हणूया आपण. ठीक आहे. सो या लेक्चर मध्ये आपल्याला, या सेशन मध्ये आपल्याला एचडीआय बद्दल डिटेल्स मध्ये माहिती पाहायची आहे. सो बघा फ्रेंड्स, एचडीआय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था युएनडीपी, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, युएनडीपी ने ही संकल्पना विकसित केलेली आहे. ठीक आहे. याच्या संदर्भात हा जो अहवाल आहे, जागतिक स्तरावर हा युएनडीपीचा हा अहवाल आहे. पहिला जो काही मानव विकास अहवाल आहे तो 1990 मध्ये पहिला प्रकाशित झाला होता आणि डॉक्टर अमर्त्य सेन आणि पाकिस्तानचे अर्थतज्ञ मेहबूब उल हक या दोघांनी मिळून या संकल्पनेसाठी खूप योगदान दिलेलं आहे. ते प्रणेते आहेत या संकल्पनेचं असं म्हणता येतं. एचडीआय साठी जी आकडेवारी आहे ही कोणकोणत्या संस्था पुरवतात, तर युनायटेड नेशन पॉप्युलेशन डिव्हिजन नावाची संस्था आहे, युनेस्को इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिक्स नावाची एक संघटना आहे, त्यानंतर वर्ल्ड बँक, या तीन संस्थांच्या आकडेवारीच्या आधारावर युएनडीपी हा एचडीआय काढत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये कोणकोणते निकष आहेत. तीन महत्वाचे निकष एचडीआय काढताना वापरावे लागत असतात. ठीक आहे. याच्यामधला जो पहिला निकष आहे तो म्हणजे दीर्घ आणि निरोगी जीवन, अ लॉंग अँड हेल्दी लाईफ असं म्हणूया. दुसरं आहे ज्ञानाची उपलब्धता, ऍक्सेस टू द नॉलेज, आणि चांगले राहणीमान. असे तीन निकष आहेत. या तीन निकषाच्या आधारावर एचडीआय काढला जात असतो. ठीक आहे. हे तीन निकष जे आहेत ते थोडस आपण डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. याच्यामधले बघा पहिला जो आहे, पहिला हा जन्माच्या वेळचे आयुर्मान असं मोजलं जातं. जन्माच्या वेळचे सरासरी आयुर्मान म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी ऍट बर्थ किती आहे त्यानुसार पहिला निकष म्हणजे आयुर्मान हे मोजलं जात असतं. येस, ओके. याच्यामध्ये कमाल कमाल किती, 75 वर्ष. म्हणजे एखादा व्यक्ती त्या देशामध्ये किती वर्ष जगतो, जास्तीत जास्त 75 वर्ष. ठीक आहे. कमाल ऍव्हरेज, बरं ऍव्हरेज. त्याच्यानंतर किमान किती, 20 वर्ष. ठीक आहे. म्हणजे किमान 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 75. मग यापैकी किती वर्ष त्या देशातील लोक जगतात हे याद्वारे काढलं जात असतं. ठीक आहे. येस, ओके. कमाल आयुर्मान 75 वर्ष आणि किमान हे 20 वर्ष आहे. त्याच्यानंतर दुसरा आयाम कुठला आहे, ज्ञानाची सुलभता, ऍक्सेस टू द नॉलेज. ज्ञानाची सुलभता हे मोजमाप करायचं असेल तर यासाठी दोन उपघटक गृहीत धरलेले आहेत. एक म्हणजे शालेय शिक्षणातील सरासरी वर्ष किती आहेत. शालेय शिक्षणामध्ये सरासरी वर्ष म्हणजे ज्याचं 25 वर्ष वय झालेलं आहे, ठीक आहे, अशा व्यक्तींचं शालेय शिक्षण किती झालेलं आहे ते मोजलं जात असतं. मग अधिक वयाच्या व्यक्तीचे घेतलेले सरासरी शिक्षण म्हणजे किती, कमाल 15 वर्ष तर किमान 0 वर्ष. म्हणजे शिक्षण किती वर्ष घेतलेलं आहे, जास्तीत जास्त 15 व्हॅल्यू आहे तर किमान 0 ही व्हॅल्यू आहे. तसंच अपेक्षित शिक्षणाची वर्ष किती आहेत. अपेक्षित शिक्षणाची वर्ष किती, तर कमाल 18 वर्ष आणि किमान हे 0 आहेत. या दोन निकषावरून आपण ज्ञानाची सुलभता किंवा ऍक्सेस टू द नॉलेज हे काढत असतो आपण. ठीक आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट महत्वाचा आयाम आहे, तिसरा आयाम, तो म्हणजे चांगले राहणीमान. सो बघा, चांगले राहणीमान जो आहे तो कशावरून मोजायचा, तर दरडोई राष्ट्रीय उत्पन्न, ठीक आहे, नॅशनल पर कॅपिटा ग्रॉस नॅशनल इन्कम नुसार चांगलं राहणीमान मोजलं जात असतं. ठीक आहे. यस, यासाठी आधारभूत वर्ष जे आहे इसवी सन 2005 ला त्या आधारभूत वर्ष 2005 गृहीत धरून मग ते राष्ट्रीय जीएनआय किती आहे ते मोजलं जात असतं. याच्यासाठी कमाल मूल्य किती आहे, $75,000 हे कमाल मूल्य आहे आणि किमान किती आहे, $900 हे किमान इथे सांगितलेलं आहे. या दरम्यान त्या देशाचं जीएनआय किती आहे ते मोजलं जात असतं आणि त्यानुसार त्या देशामधील राहणीमानाचा दर्जा हा मोजला जात असतो, काढला जात असतो. ठीक आहे. येस, आता यासाठी सूत्र कोणतं वापरतात, प्रत्येक मूल्य वजा किमान मूल्य भागिले कमाल मूल्य वजा किमान मूल्य. ठीक आहे. सूत्र काही परीक्षेमध्ये विचारत नाहीत पण ह्या वरून काढतात, प्रत्येक मूल्य वजा किमान मूल्य, कमाल मूल्य वजा किमान मूल्य असं म्हणूया. यानुसार जे आहे तर ते एचडीआय काढला जात असतो. आता याच्यामध्ये एचडीआय काढण्यासाठी हे जे आहे तर कशा प्रकारे निर्देशांक घेतला जात असतो, तर या सर्व निकष जे आहेत हे तीनही जे निकष आहेत
ठीक आहे ना. हे तीनही निकष जे आहेत, या तीनही निकषाचा एक जॉमेट्रिक मीन म्हणजे भूमितीय मध्यम काढला जात असतो. तीनही निकष जे आहेत त्याची ऍव्हरेज व्हॅल्यू काढायची, त्याचा जॉमेट्रिक मीन काढायचा असतो. ठीक आहे. म्हणजे एचडीआय इज इक्वल टू आयाम निर्देशांक वजा शिक्षण निर्देशांक वजा तुमचा उत्पन्न निर्देशांक भागिले 1/3 हा त्यासाठीचं एकत्रित सूत्र आहे. ठीक आहे. सूत्र वगैरे काही एक्झामला विचारत नाहीत. आता बघा, हा मानव विकास अहवाल 2025 चा आहे. 2025 चा रिसेंट मधला आहे. याचं जे काही अहवालाचं शीर्षक आहे, अ मॅटर ऑफ चॉईस पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ एआय. अ मॅटर ऑफ चॉईस पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एआय इन द एज ऑफ एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील मानवाच्या निवडी आणि शक्यता हे टायटल इसवी सन 2025च्या अहवालाचं आहे. यावरही आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आणि आयोग अहवालाचे शीर्षक जे आहे त्याच्यावर प्रश्न विचारत असतं. ठीक आहे. भारताचा जागतिक क्रमांक किती आहे? 130वा जो आहे, 130वा हा जागतिक क्रमांक आहे असं म्हणता येईल आपला. ठीक आहे. ओके. आणि आशिया खंडामध्ये आपली 3 अंकांनी आपली सुधारणा झालेली आहे. आपलं जे सरासरी एचडीआयचं मूल्य किती आहे? 0.645 आहे. अगोदर हे 0.633 होतं. म्हणजे एचडीआय मूल्य हे वाढलेलं आहे. तरी सुद्धा आपण मध्यम मानव विकास अहवालामध्येच आहोत. आपण कुठे आहोत? आपले जे स्थान आहे ते उच्च नाही तर मध्यम मानव विकास अहवालामध्येच आहे. म्हणजे आणखी आपल्या देशामध्ये मानव विकास आपल्याला करण्यासाठी भरपूर काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. ठीक आहे. बघा, आता नवीन आकडेवारी जर पाहिली तर तिन्ही मुख्य घटक जे आहेत त्याच्यामध्ये भारताची इम्प्रुव्हमेंट झालेली आहे. जे 3 आयाम आहेत त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झालेली आहे. जसं पहिलं, दीर्घ आणि निरोगी जीवन, याच्यामध्ये आपलं 70 वर्ष वाढलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे भारतामधील लोक आता ऍव्हरेज चांगलं जीवन कधीपर्यंत जगू शकतायत? 70 वर्ष हे आपलं आता वाढलेलं आहे. अचिव्हमेंट आहे. ज्ञानाची उपलब्धता म्हणजे शालेय शिक्षणातील सरासरी वर्ष जवळपास 12 वर्ष झालं. म्हणजे ऍव्हरेज व्यक्ती आपल्याकडे 12 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण घेतोय आपल्याकडे. ठीक आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे जीएनआय जे आहे, जीएनआय ग्रॉस नॅशनल इन्कम पर कॅपिटा हे सुद्धा वाढलेलं आहे. ते म्हणजे 1,88,478 पर्यंत हे गेलेलं आहे. आणि एकूण आपलं एचडीआयचं जे व्हॅल्यू आहे ती 0.645 आहे. अगोदर 0.633 होती, त्याच्यावर वाढलेली आहे. म्हणजे तीनही निकषावर भारताचा परफॉर्मन्स हा वाढलेला आहे. ठीक आहे. ओके. बरं, मग हे वाढण्याची कोणकोणती कारणं असू शकतात? ठीक आहे ना. कारणं कोणकोणती आहेत बरं? ठीक आहे. या संदर्भातली कारणं कोणती आहेत? समजा आयुर्मान आपलं 1990 मध्ये 58.6 वर्ष होतं. ते आता 70 ते 72 वर्षापर्यंत झालं. म्हणजे अगोदरची लोक फक्त 58.60 वर्षापर्यंत जगायची. आता आपण 70 ते 72 वर्षापर्यंत जगतोय. म्हणजे लॉंगेव्हिटी वाढलेली आहे. कशामुळे? कारण आपल्याकडे महत्वाच्या आरोग्याच्या योजना जसं राष्ट्रीय आरोग्य अभियान आहे, त्यानंतर आयुष्यमान भारत आहे, यासारख्या योजनांमुळे लोकांचं आयुर्मान वाढत चाललेलं आहे. ठीक आहे. शिक्षणामध्ये प्रगती कशी झालेली आहे? जवळपास आपलं 13 वर्ष म्हणजे ऍव्हरेज लोक 13 वर्ष शिक्षण घेत आहेत. ठीक आहे. म्हणजे 12 प्लस वगैरे आहेच. ठीक आहे. हे कशामुळे? नवीन शैक्षणिक धोरण 2020 आहे, त्यानंतर समग्र शिक्षा अभियान आहे. याच्यामुळे शिक्षणामध्ये प्रगती झाली आणि शिक्षण घेण्याचं वर्ष हे वाढलेले आहेत. आर्थिक वाढ पण झालेली आहे. म्हणजे भारताचं दरडोई उत्पन्न सुद्धा हे आता वाढलेलं आहे. कारण आपल्याकडे औद्योगिक प्रगती झालेली आहे, शहरीकरण झालेलं आहे, तंत्रज्ञानाचा विकास, पायाभूत सुविधा, यामुळे थोडस आर्थिक वाढ सुद्धा आपल्या देशामध्ये झाली आणि त्याचा परिणाम हा आपल्याला दिसतो आहे. ठीक आहे. येस. जर शेजारील राष्ट्रासोबत जर तुलना केली आपण, ठीक आहे, जर एचडीआय संदर्भात आपण हे शेअर मध्ये झालं, शेजारील राष्ट्रासोबत जर तुलना केली तर भारतापेक्षा वरती चीनचा रँक आहे 75वा आहे, श्रीलंका 78वा आणि भूतान 127वा. म्हणजे हे 3 देश आपल्या पुढे आहेत. त्यांचा एचडीआय चांगला आहे. ठीक आहे. बांगलादेश आणि आपला सारखाच आहे, 130वा आहे. म्हणजे दोघांचा एचडीआय सारखाच आहे असं म्हणता येईल. बांगलादेश आणि भारताचा 130वा आहे. ठीक आहे. नेपाळ आपल्यापेक्षा खाली 145, म्यानमार 149वा, पाकिस्तान 198वा हा आहे. ठीक आहे. येस. ओके. 198 नसेल, सॉरी. ठीक आहे. ओके. सो बघा, म्हणजे सगळ्या देशांची हे जे आहेत म्हणजे नेपाळ, म्यानमार, पाकिस्तान यांची रँक आपल्यापेक्षा थोडीशी खाली आहे असं म्हणता येतं. जागतिक स्तरावर प्रथम क्रमांक कोणाचा आहे? आयर्लंड. यांचं मूल्य किती आहे? 0.969 इतकं मूल्य आहे. म्हणजे टॉप नंबरला सगळ्यात जास्त एचडीआय चांगला कोणाचा आहे? तर आयर्लंड या देशाचा हा आहे असं म्हणता येतं. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर बघा आयाम. आता भारताचा
आता हा जो आपण पाहिला एचडीआय ते युएनडीपी प्रकाशित करतं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आहे. मग भारत सुद्धा स्वतः आपला स्वतःचा एचडीआय रिपोर्ट तयार करतं आणि त्याच्यामध्ये राज्याचा विकास किती झालेला आहे, राज्याचा एचडीआय कसा आहे ते शोधलं जात असतं. ठीक आहे. याच्यामध्ये आपण 3 प्रमुख आयाम घेतो, ते पण भारताच्या एचडीआय मध्ये सेम आहेत. दीर्घ आणि निरोगी जीवन हे कसं मोजायचं, जन्माच्या वेळी सरासरी आयुष्यमान किती आहे त्याच्यावर मोजायचं. दुसरं, ज्ञानाची गुणवत्ता ही कसं मोजायचं आहे, की 7 वर्षावरील जे काही लोक आहेत त्यांची साक्षरता किती आहे. ठीक आहे. आणि शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष किती आहे त्याच्यावरून हे ज्ञानाची गुणवत्ता किंवा ऍक्सेस टू द नॉलेज मोजायचं आहे. नंतर मासिक दरडोई उपभोग खर्च. ठीक आहे ना, म्हणजे राहणीमानासाठी आपण काय वापरतोय, मासिक दरडोई उपभोग खर्च हा वापरतोय. म्हणजे दीर्घ आणि निरोगी जीवन, ज्ञानाची सुगमता, मासिक दरडोई उपभोग खर्च या 3 नुसार आपण भारताचा एचडीआय जो आहे तो काढत असतो. ठीक आहे. येस. मग आतापर्यंत असं 2 वेळा एचडीआय काढलेला आहे. पहिलं प्रकाशन इसवी सन 2001 मध्ये झालं होतं. 2001 मध्ये 1999-2000 मधली जी माहिती होती आपल्या राज्यांची, त्या माहितीच्या आधारावर हा एचडीआय काढलेला आहे. त्यावेळेस भारताचा एकूण एचडीआय 0.367 होता. दिल्लीचा सर्वात जास्त एचडीआय होता, म्हणजे दिल्ली टॉपवर होती असं म्हणता येईल, दिल्ली. आणि झारखंड मात्र सर्वात कमी एचडीआय होता. ठीक आहे. येस. आणि अहवालाचं शीर्षक त्यावेळेस जे होतं, अहवालाचं शीर्षक जे आहे हे त्यावेळेस स्टेट ऑफ द ह्युमन डेव्हलपमेंट, स्टेट ऑफ द ह्युमन डेव्हलपमेंट होतं. हे भारताचा अहवाल आहे बरं. ठीक आहे ना, भारताचा आहे, आपल्या राष्ट्रीय स्तरावरचा आहे. त्याच्यानंतर दुसरी त्याची आवृत्ती जी आहे ती काढली गेलेली आहे, दुसरी आवृत्ती. ठीक आहे. प्रकाशन 2011चं 11व्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी. ठीक आहे. येस. माहितीचा काल म्हणजे याच्यामध्ये जी माहिती मिळाली कधीची, 2007-8 ची ही माहिती आहे. आणि भारताचं एकूण एचडीआय किती आहे, 0.467 आहे. म्हणजे 1999-2000च्या तुलनेमध्ये 21% वाढ झालेली आहे. 1999-2000 तुलनेमध्ये किती, जवळपास 21% वाढ झालेली आहे. राज्यांची कामगिरी, केरळ 0.790 इतका एचडीआय आहे. छत्तीसगड 0.358, म्हणजे टॉपला कोणतं राज्य होतं, केरळ. सर्वात बॉटमला कोणतं आहे, म्हणजे ज्याचा एचडीआय सर्वात कमी आहे, छत्तीसगड 0.358. आणि महाराष्ट्राचा एचडीआय किती आहे, 0.572 आहे. आणि याचं जे शीर्षक काय, सामाजिक समावेशनाकडे, टुवर्ड सोशल इन्क्लुजन आहे. म्हणजे हा दुसरा अहवाल. ठीक आहे. यस, भारताचा हा दुसरा अहवाल. इव्हन महाराष्ट्राने सुद्धा स्वतःचा मानव विकास अहवाल तयार केलेला आहे, महाराष्ट्राचा सुद्धा स्वतःचा आहे. ठीक आहे. बघा, याच्यामध्ये 3 आयाम सेम आहेत. दीर्घ आणि निरोगी जीवन कंटिन्यू राहिलेला आहे. ठीक आहे. हा कसा मोजणार आपण, शिशु मृत्यू दर. शिशु म्हणजे काय, ज्याचं वय वर्ष 1 पेक्षा कमी आहे अशा बालकांचा 1 वर्ष होण्याच्या अगोदरच अशा 1000 जिवंत बालकांमध्ये किती बालकांचा मृत्यू होतो त्याच्यावरून शिशु मृत्यू दर आपण मोजतोय. आणि त्याच्यावरून दीर्घ आणि निरोगी जीवन मोजतोय. ज्ञानाची गुणवत्ता कशामध्ये मोजतोय आपण, साक्षरतेचा दर किती आहे. ठीक आहे. आणि शाळेमध्ये पटसंख्या किती आहे त्याच्यावर मोजतो आपण. चांगले राहणीमान कशावर मोजणार आहे, दर डोई निव्वळ उत्पन्नावरून. ठीक आहे. म्हणजे हे महाराष्ट्राच्या एचडीआयचे हे 3 निर्देशांक आहेत. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याची रँकिंग यानुसार आपण काढत असतो आपण जिल्ह्यांची. ठीक आहे. याच्यामध्ये महाराष्ट्राने जो पहिला अहवाल सादर केलेला आहे, पहिला अहवाल तो कधीचा आहे, 2002 मध्ये सादर केलाय. आणि 2001 ची आकडेवारी त्यासाठी वापरलेली आहे. आणि महाराष्ट्राचा एकूण एचडीआय किती झाला होता त्यावेळेस, 0.666 इतका झाला होता. सर्वोच्च एचडीआय कोणाचा आहे, मुंबई. त्यावेळेस मुंबईचा सर्वोच्च एचडीआय होता. आणि सर्वात कमी एचडीआय कोणाचा होता, नंदुरबारचा होता. ठीक आहे. 2002 चा जो अहवाल त्यानुसार जर पाहिलं तर. ठीक आहे. त्याच्यानंतर परत महाराष्ट्राने सुद्धा दुसरा अहवाल आपला जो आहे तो प्रकाशित केलेला आहे. महाराष्ट्राने दुसरा अहवाल प्रकाशित केलेला आहे 2012. त्यासाठी माहिती घेतली होती 2011 ची. महाराष्ट्राचा एकूण त्यावेळेस एचडीआय होता 0.752. आणि टॉपला जे शहर होतं मुंबई शहर आणि उपनगर 0.841 ही त्याची व्हॅल्यू होती. आणि नंदुरबार जे आहे, नंदुरबार सर्वात कमी 0.604. ठीक आहे. आणि त्यावेळेस अहवालाचं शीर्षक होतं समावेशक विकासाकडे. सो मित्रांनो, मग आपण या सेशन्स मध्ये, छोट्या सेशन्स मध्ये आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरचा युएनडीपीचा एचडीआय पाहिलं, भारताचा एचडीआय पाहिलेला आहे आणि महाराष्ट्राचा एचडीआय पाहिलेला आहे. सो मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेसाठी तुमच्यासाठी असेच सगळ्या विषयांचे असे लेक्चर्स तुम्हाला मी घेऊन येणार आहे मित्रांनो. ठीक आहे. सो तुम्ही जर नवीन असणार चॅनलवर तर लाईक करायचंय, त्यानंतर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही लिंक जी आहे ते शेअर करा. सो थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. थँक्यू.